उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार रोशनी गायकवाड यांनी दहिसर प्रभाग 3 मध्ये निवडणूक प्रचाराला दिला जोरदार सुरुवात। दहिसर प्रभाग क्रमांक 3 मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार रोशनी गायकवाड यांनी निवडणूक प्रचाराची धडाक्यात सुरुवात केली। रोशनी गायकवाड यांनी सांगितलं की केलेल्या विकास कामांवर आणि दांडगा जनसंपर्काच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहे। ही लढाई असत्याच्या विरोधात सत्याची लढाई आहे। आम्ही सर्व शिवसैनिक हातात मशाल घेऊन लढणार आणि जिंकणार। यावेळी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी सर्व शिवसैनिकांना ऊर्जा, पाठबळ आणि शक्ती दिल्याचं गायकवाड यांनी सांगितलं। रोशनी गायकवाडच्या प्रचारात स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग होता आणि त्यांनी कामकाजाबाबतचा दृढ विश्वास व्यक्त केला। बघा, आव्हानाला घाबरून पळून जाईल तो शिवसैनिकच नाही। आव्हानाशी लढा देणं हे शिवसैनिकांचं कर्तव्य असतं। त्यामुळे आव्हान जरी किती बलाढ्य असेल तरी मी मतदारांसमोर माझी जी केलेली कामं आहेत जनतेची आणि माझा जो असलेला दांडगा जनसंपर्क आहे त्या बळावर जाणार आहे। मी वॉर्ड क्रमांक 3 ची स्थानिक उमेदवार आहे आणि मागच्या 10 ते 12 वर्षापासून या प्रभागासाठी मी कामं केलेली आहेत। त्यामुळे कोणीही बाहेरचे उमेदवार यावेत किंवा कोणीही जे दुसऱ्या पक्षातले उमेदवार असतील त्यांच्याने इनसिक्युअर व्हायला मला जराही वाटत नाही। भले मी महिला जरी असली तरी मला वाटतं जे माझा कार्याचा अहवाल आहे तो नक्कीच त्यांच्यापेक्षा मोठा आहे। त्यामुळे त्यांना ते आव्हान वाटावं, मला ते आव्हान जराही वाटत नाही। बघा, सर्वात पहिले तर विकासाचे मुद्दे सांगेल। आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मॅक्सिमम लाईट, पाणी, गटारे, शौचालय हे मूलभूत प्रश्न तिकडे आहेत, जे वर्षानुवर्ष त्यांचे बरेचसे जे आता समोरच्या पक्षातले लोक आहेत त्यांचे खासदार होते, त्यांचे आमदार होते, आता नगरसेवक सुद्धा तिकडे गेले होते, पण तरी सुद्धा त्या नागरिकांच्या समस्या आजपर्यंत कोणी सोडवलेल्या नाहीये। त्यामुळे नक्कीच या ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे प्रत्येक घरामध्ये हक्काची लाईट आणि प्रत्येक घरामध्ये हक्काचं पाणी हे मी मिळवूनच देणार आहे। त्याशिवाय महिलांना काही जर ठिकाणी शौचालय नाहीये तिकडे त्यांना उघड्यावर शौचालयासाठी जावं लागतं। आज मोदी साहेब म्हणतात हर घर शौचालय, पण केतकेपाड्यात त्यांना म्हणा येऊन बघा, अजूनही केतकेपाड्यामध्ये असे परिसर आहेत की महिला जाऊन उघड्यावरती शौचास बसतात। तर हो, माझ्या भगिनींसाठी मी शौचालय बांधणार आहे। गटारांच्या ज्या दुरवस्था आहेत, आज मी नगरसेविका नसताना सुद्धा तुम्ही माझा वर्क प्रोफाईल बघू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून। रोशनी कोरे गायकवाड या नावामध्ये सोशल मीडिया अकाउंट आहे, त्याच्यामध्ये वारंवार गटारी साफ करणे असेल, कचरा उचलणे असेल, रेशनिंग कार्डची कामं असतील, हॉस्पिटलला कोणाला मदत मिळवून देणं असेल, पोलीस स्टेशनला मदत मिळवून देणं असेल, हे मी स्वतः तत्परतेने जाऊन कामं केलेली आहेत। मला तरी वाटतं की 5 ते 7 हजार मताधिक्याने मी येऊ शकते। म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स बोलणार नाही, पण जेवढी मी जनतेची कामं केलेली आहेत आणि जेवढा मला अनुभव आहे तर मी 5 ते 7 हजार मतांनी नक्कीच जिंकून येऊ शकते। असं नसू शकतो मी म्हणजे जनतेला नेहमी हेच सांगेन की बघा, कधी कधी असं होतं की पक्षामध्ये निर्णय घेतले जातात आणि वॉर्ड चेंज होतात उमेदवारांचे, परंतु जेव्हा तुम्ही उमेदवारांना चूज कराल, ज्यावेळेला उमेदवार तुमच्या दारामध्ये मतदानासाठी येतील, मत मागण्यासाठी येतील, त्यावेळेला नागरिकांचं कर्तव्य हे आहे की या माणसाला जो आज तुमच्याकडे मत मागायला आलेला आहे त्याचं मत कोणत्याही प्रभागाचा का असेना, समाजसेवक म्हणून त्याने जनतेसाठी मागच्या गेल्या 5 वर्षामध्ये काय कामं केली आहेत हे ते जनतेने पाहणं गरजेचं आहे। आणि तुमच्यामधला सर्वसामान्य होऊन असा जमिनीवरती उतरून काम करणारा कार्यकर्ता कोण आहे किंवा उमेदवार कोण आहे हे जनतेने बघण्याची गरज आहे। त्यामुळे स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा माझा लढा नाहीये, माझा एवढंच लढा आहे की मी जी केलेली कामं आहेत त्या बळावर मला वाटतं आज या प्रभाग क्रमांक 3 मध्ये फक्त रोशनी कोरे गायकवाड एकच मला वाटतं डिझर्विंग कॅन्डिडेट आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।